नमस्कार. कॅनडामध्ये राहत असलो तरी पोटाला तर इंडियन फूडच लागतं. त्याशिवाय पोट काय भरत नाही. आम्ही कधीही बाहेर गेलो तर रात्रीचं जेवण इंडियन रेस्टॉरंटमध्येच करतो. आणि खरंच आम्ही ब्लेस्ड आहोत. कॅनडामध्ये बरेच इंडियन रेस्टॉरंट आहेत. प्रत्येक सिटीमध्ये 2-3 तर असतातच मिनिमम. आज तुम्हाला 3 वेगवेगळ्या सिटीजमधले 3 वेगवेगळे रेस्टॉरंट्स दाखवते, ते पण इंडियन. पहिलं रेस्टॉरंट आहे ते आमच्या घराजवळच आहे. नमस्ते म्हणून 5 मिनटं लागतात फक्त चालत. 2-3 दिवसाआधी माझा PR कार्ड आला. त्याचं छोटंसं सेलिब्रेशन म्हणून आम्ही दोघंच चालत या घराजवळच्या रेस्टॉरंटमध्ये गेलो. ॲम्बियन्स पण भारी आहे आणि मोठा पण. जेवण पण ऑथेंटिक इंडियन. आम्ही स्टार्टर्समध्ये त्यांचं तंदुरी प्लॅटर घेतलं. त्यात 3 प्रकारचे चिकन तंदुरीचे पीस, तंदुरी केलेले मासे आणि प्रॉन्स होते. ते असं सिझलरच्या भांड्यात सर्व्ह केलं होतं. इथं जास्त कॅनेडियन लोकं येतात इंडियन लोकांपेक्षा, कारण त्यांना हे फूड अफोर्डेबल पण वाटतं आणि पोट पण भरतं कमी पैशामध्ये. आमच्या जागी जर कॅनेडियन असते तर त्यांनी फक्त हे स्टार्टरचं प्लॅटर खाऊनच घरी गेले असते. पण आम्ही मेन कोर्स पण मागवला. मेन कोर्समध्ये लॅम रोगन जोश, मी व्हीटची रोटी आणि नितिकेशनी गार्लिक नान घेतलेलं. कॅनेडियन लोकांना आपले पदार्थ काही माहीत नसतात तर ते थाळी घेतात. लंच थाळी, डिनर थाळी. मग थोडेसे फोटो काढले. एकदा आम्ही इथं नाश्ता करायला पण आलो होतो. त्यावेळेस समोसा छोले चाट घेतलेला. त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे. आता आपलं दुसरं रेस्टॉरंट आहे मौर्या. हे रेस्टॉरंट आमच्या शेजारच्या सिटीमधलं आहे, कॅम्पलूप्समधलं. बरंच जुनं आहे रेस्टॉरंट. 2004मध्ये इस्टॅब्लिश झालं आहे. म्हणजे त्यावेळेस इंडियन्स इथं येऊन त्यांनी एक रेस्टॉरंट पण टाकलं आणि इतकं ऑथेंटिक आहे रेस्टॉरंट हे पण. याचे मालक लखनौचे आहेत. सगळ्यात आधी आम्ही ड्रिंक्स घेतले. म्हणजे ड्रिंक्स नाही, ते लाईम सोडा होता जो स्पार्कलिंग वॉटरचा होता. तर तिथला बारटेंडर म्हणला आमच्याकडं वेगवेगळे ड्रिंक्स आहेत, तुम्ही ट्राय करा. तर आम्ही हे रोज पेटल्सचं ड्रिंक घेतलेलं. त्यात तो फ्रेग्रन्स टाकून आम्हाला देत होता. त्याच्याकडे काहीतरी सेंटची बॉटल होती. त्यानंतर स्टार्टरमध्ये आम्ही हे शीख कबाब घेतले चिकनचे. ते पण असे सिझलरमध्येच दिले होते. आणि इथली सर्व्हिस आणि त्यांचं ॲम्बियन्स आणि जे सर्व्ह करायची पद्धत होती मस्त होती. इथं पण आम्ही लॅम रोगन जोश आणि गार्लिक नान घेतले. इथली बिर्याणी त्यांनी लखनवी स्पायसेसमध्ये बनवली होती आणि सगळेच पदार्थ लखनवी स्पायसेसच होते. त्यानंतर डेझर्टमध्ये आईस्क्रीम घेतली. आपलं थर्ड रेस्टॉरंट आहे हे पण आमच्या शेजारच्याच सिटीमधलं आहे, केलोनामधलं. चटणी क्युझिन ऑफ इंडिया. हे इतकं भारी रेस्टॉरंट आहे आणि इथली टेस्ट इतकी भारी आहे ना, इंडियाची आठवण येते ह्या रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर. आणि इथले सगळे कटलरी पण सगळे असे ब्रासचे होते. तिथं ही नॉनव्हेज थाळी घेतली. ही $54ला 2 थाळ्या भेटतात. आणि इथली पण बिर्याणी इतकी भारी आहे. इंडियामध्ये पण एवढी भारी बिर्याणी नसन भेटत, तेवढी भारी बिर्याणी ह्या चटणी रेस्टॉरंटमध्ये भेटते. आम्ही कधी गेलो तर बिर्याणीच घेतो, नाहीतर थाळी घेतो. कारण आम्हाला इथले मेन्यू माहीत झालं आहे, काय काय चांगलं भेटतं काय नाही भेटत. थाळीमध्ये पण वेगवेगळी व्हरायटी असते. एक व्हेज थाळी पण असते आणि नॉनव्हेज पण. नॉनव्हेज थाळीमध्ये रायता, डाळ भात, बटर चिकन, लॅम करी, सॅलेड, एक स्वीट डिश आणि 3 नान भेटतात. असे असतात कॅनडामध्ये इंडियन रेस्टॉरंट. तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा. नवीन असताल तर सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.